फिरून यायचं मस्त मध्ये. आम्ही 4-5 दिवसात. गाइस वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आजचा विषय असा आहे, आता आम्ही प्रँक कॉल करणार आहे. बघू आता कोणावर तरी प्रँक कॉल करणार आहे. नाही तू गावात येणार आहेस ना, गावात ये ना, म्हणजे गावात साहित्य बित्य पण आहे, बॅगा बिगा आहेत बघ. मग कसं काय होतंय ना, म्हणजे आपली कच्ची म्हणजे आपल्याला म्हणजे तिथं खर्च आपला काय, तुला काय घ्यायचं बिचं तिथं राहायचं खर्च त्यांचं, हॉट जेवण बिवण सगळं त्यांचं, जे आपल्याला फक्त प्रचार प्रसार करायचा हिंदू धर्माचा. आणि मग तुला काही खरेदी बिरेदी करायचं असलं तर तुझं तू करू शकतो तुझ्या ह्याच्यावर. चालेल की. ठीक बघ, अरे फ्री आहेस ना तू पुढच्या आठवड्यात? हो. फक्त तिथं काय पॅम्पलेट वाटायचे, त्यांना आपलं सांगायचंय तिथं ते. गावात किती जण जाते रे? गावातनं काय, मी हे आरणे, हे कार्तिकदा, हे आमचं सुरेश आप्पा आहेत, बाबा आहेत, आणि परत जावली भागातून आहेत बरेचसे ते सत्संगवाले. चालेल. ठीक आहे येशील ना मग केदारनाथला? हो येईन की. ठीक आहे उद्या तुला कॉल करतो. उद्या येणारच ना असनीला इकडं? नाही उद्या चालेल, बघू कसं करते तसं. का? अरे तुझ्यासाठी तर थांबलो. का? तू बोललास म्हणून तुला मी उद्या चालवणं सांगणार होतो. तू बोलास ना रविवारी आपल्याला जायचंय कसला, हा. म्हणून मी तुला कॉल केला. आता काय म्हणलं केदारनाथला सोयला पण विचारावं येतोय का. बर सांगतो तुला. चालतंय. सांग लवकर आत्ता लगेच, म्हणजे तसं तुझं नाव द्यायला तिथं तिकीट आहे तर परत तिकीट जातीला. बर सांगतो. ठीक आहे लवकर सांग रे. तसं तर तिथं आपण नाव लिहिते ते, कारण जेवढी जास्त आपल्या तालुक्या वाईज आहे ना, जेवढा तालुका आपला तिथं प्रचार प्रसाराला जाईल तसं तालुक्याला हे भेटतात नाही आवडा. आता किती जाऊल तालुक्यातनं 50 झाले, 50चा आकडा क्रॉस झालाय वाटतं. तर तेच बोललो, बघ पोरबीर असले तर तिथं आपल्याला जास्त काही करायचं नाही. तिथं जाऊन फक्त आपलं करायचं आहे. तिथं जे माणसं आहेत त्यांना सांगायचं फक्त करायचं आहे. चालेल की सांगतो. येशील ना मग केदारनाथला? हो सांगतो की लगेच. अर्धा तासात सांग, म्हणजे तिथं नावं लिहिते, कारण उद्या बॅग वेग भरून रविवारी सकाळी ट्रेन आहे ना सातारवरनं. 2 दिवसात तिथं पोहोचायचं आहे, परत कार्यक्रम चालू होणार आहे. चालेल की सांग. ठीक आहे अर्ध्या तासात फोन कर लगेच. अर्ध्या तासात परत फोन येईल त्याचा. गाइस कसं वाटलं प्रँक? यारने सुयाचा मेसेज आलाय. काय? थांब पप्पा फोन उचलाना झालेत, केला कॉल की लगेच सांगतो. ऐका मानसी कुठे चालली ते मग? अरे ती चालली ते वाटते सत्संग मधून केदारनाथला. हा मग ती जाती ती बोलली तर फ्री आहेस का, येत असलं तर नाव दे म्हणजे जावं पण तयार. कशाला? आता यांचं काय ते सत्संग त्यामुळे चालली ती. अच्छा, कोणी विचारलं का तू? कार्तिकदा आहे, त्यो आहे, आर्यन आहे. हा आर्यन पण आहे? हो. विचारायला लागला आर्यनला, मला कॉल करायला विचारायला लागला. अरे गावात तर चाललीत ना, काय खर्च नाही काय नाही. भाऊ मला कधी सुट्टी नसते, तुला माहिती, मी कामात असतो, मला काय सुट्टी भेटणार आहे? अरे हो तरी मी आर्यनला विचारतो, मग सांगतो तुला काय म्हणतो तू. काय म्हणजे आर्यनला विचारतो कोण जात आहे. हा अरे आर्यन आहे, माणूस आहे, कार्तिकदा आहे. माणसं कुठली येते मग? अरे सगळी इथलीच आहे गावलीतली. हा अच्छा, कसं जाणार आहे? ट्रेन. अच्छा, कधी निघणार आहे ते? कधी निघणार आहेत? ती रविवारी. अच्छा बघू ना काय म्हणतात. हा कर की, माणसला कॉल करून विचार मग काय म्हणते मला सांग मग. काय काय विचारू त्याला? हा काय विचारू? विचार की मग. काय विचारू पण ते तर सांग. तेव्हा तुला माहिती आहे ना, तेव्हा कुठे जागा कोण विचार. अरे सांगितलंच मी की अजून कोणतरी माणूस कार्तिकदा ते आर्यन. अच्छा, मला आर्यन सांगेल, फोन करून सांगेल सकाळ. काय कसं आता नाव द्यायचं चाललंय फोन करून. मग आपण नाही आपल्या जमणार नाही. परत कधी येणार तुम्ही? कोण आम्ही
4-5 दिवसांनी. आम्ही 4-5 दिवसांनी. अच्छा ठीक आहे. मग आता कसं अजून माझं तर बघ ना पप्पाने फोन उचलला तर बघ. अच्छा कुठं आपलं आले फुकट मध्ये ते कशाला हे करायचं. अच्छा फुकट होय. मग काय अच्छा फुकट असं सोडायचं नाही होय. स्वतःच्या कष्टाने भाव जायचं नाही कधी. जायचं की, पण आता भेटलं तर अच्छा केदारनाथ मध्ये आधी ते जाणार बाबा. केदार मध्ये ते मठात जाणार ती. तुला काय केदारनाथला काय शंकराचं मंदिर भेटणार नाही. जाऊ दे की कुठं पण एक दिवस तर ती फिरायलाच जाणार ना. असं पण असं नसतं बाबा. अरे तसं नाही. आता हे बघ आम्ही सांगणार फिरून यायचं मस्त मध्ये. फिरून यायचं मस्त मध्ये. हे आपल्या घरी होय म्हणते ते. अरे तसं नाही. फिराय थोडं तर भेट. ठीक आहे. बघू काय होतं. ठेवू का मग? वाटलंय तर येईल मला. अजून मला माहित नाही खरं आहे का नाही. चाललं चालतंय झोपतो आता मग. ती बरं बाई काय बाई. हा बोल की. एकी कराय काय होतं तुला. काय हसायला काय होते. कुठं हसायला काय काय फोन तिथं. नाही बाबा आम्ही नव्हतो त्यो घरी. आम्ही इकडं वायफाय वर आहे. तुझा आवाज जातोय मी ओळखत नाही. अरे व्हिडिओ कॉल कर वाटलंस तर. मी कुठं म्हणलंय आता तर. बोल जेवलंस का. ते सोड येणार आहेस का नाही सांग मला. आपणला नावं सांगायची आहेत पटकन. अरे मी ते पप्पांना कॉल केला पप्पा फोन उचलना झाले. फोन उचलला ना म्हणजे पप्पांचा मेसेज phone- केलायस. काकींना कर की तिथं सनिता आहे ना. पप्पा मी नाही तिकडे. मग तू कुठे आहेस. तू सातारला आहेस हो. मग मग बघ की सनिताचा कोणाचा फोन लागतोय का बघ. लवकर नावं द्यायची आहेत. सुया परत तिकीट परत फुल झालं ना. केदारनाथला जायचं तिकीट ऑलरेडी त्यांनी किती मॅक्झिमम फिक्सच तिकीटा काढली तर. फादर मदर गेलंय बाहेर फिराय. फिरायला गेली ते वे कुठं याला त्र्यंबकेश्वरला. त्र्यंबकेश्वरला गेली ते ती. आणि तुला केदारनाथला पाठवणार. त्र्यंबकेश्वर नाही बालाजीला. बालाजीला गेली ते होय. ठीक आहे बघ मग सांग 5 मिनिटं काय करतोस. नाव देतो ना आम्ही तुझं. ये आता यायला जमलं पाहिजे. परत तिकीट तुझी फेल जाईल. त्या जागी एक माणूस वाढेल. कारण तिथं जेवढी आपली भागातली क्वांटिटी असेल तसं आपलं नाव होणार आहे ना. ते तर होते फादर नंतर म्हणाल कशाला. मग काय करू नाव देऊ का नको. चल सुया हे चांगला मोका आहे. परत कधी जाऊ कधी नशिबात असेल. आता नशीब चालून आलंय. अरे पण फादरला फोन उचलला पाहिजे. अरे फादर काय करणार आहे. मी आहे की. काय करू सांग. मी आता की पंचायतीनं आप्पा गेले ते थोडं कार्तिक जायचं तिकडं. का रे नाही बाई येत. अरे सुया बघ शेवटचा चान्स आहे. परत कधी जाऊ आपण आपल्याकडे पैसा येईल तेव्हा. पप्पांना विचारलं पाहिजे माझ्या. मग विचार ना. मी थांबतो. एक सीट आपणला सांगतो की एक सीट यायची आहे. एका सीटचं बाजूला ठेवा उद्यापर्यंत नाव. अरे ओके फादरला फोन तर उचलला पाहिजे. दोन वेळा मग उद्यापर्यंत सांग की तुझं नाव. सांगतो की उद्यापर्यंत. उद्या दुपारी 12 पर्यंत सांग. आता तुझं कंडिशन अशी आहे म्हणून आपणला सांगतो एक सीटचं ठेवा. एक सीट ठेवा. किती फुल तसं फुल तर नाही होणार. सांग उद्या 12 पर्यंत. खरं जायचं का काय. नाही ना मग राहू दे. खरं तर काय खोटं बोलतोय का. घे शपथ. शपथ बाबा हा? शपथ खरं जायचं यार. महेशांना जातो आमचं माहिती आहे ना. अरे हो त्या हा, मग ते आता संस्थेतून जेवढी माणसं तिथं जाऊन आपल्याला फक्त सांगायचं तुम्ही उद्या नाही तर प्रयत्न. प्रँक असल्या गोष्टीचा प्रँक करीन का बाई. आत्ता वाजले तर रात्रीच्या 12:30 आणि आत्ता आपण ब्लॉग एंड करणार आहोत. तुम्हाला ब्लॉग आवडला असला तर लाईक शेअर आणि कमेंट नक्कीच करा आणि आपल्या भावाला मोठं करा. हां